नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फुलदाड या चॅनलवरती. तर आत्ता वाजले 7. आमचं दूध वगैरे काढून झाले. इकडे समोरच ना माझ्या पक्षी आहेत, त्याला मी चिकार्डी बोलतो. ते ना सगळ्यात आधी घरट्याच्या बाहेर येतात, म्हणजे असं बोललं जातं, मला काय पक्का माहीत नाही. सगळ्यात आधी घरट्याच्या बाहेर येतात आणि सगळ्यात लेट घरट्यात पण जातात असं बोलतात. तुम्हाला दाखवतो, इकडे भरपूर आहेत रस्त्यावर. आता थोडं भात राहिलं आहे, ते लावतो त्या मशीनला. थोडंच राहिलं, जास्त नाही. माणसं आलेत, दाखवतो. एवढंच राहिलं हे, आणि ते तिकडे आहे थोडं बस. आणि इकडे थोडं मशीन हे झालं जोडून. बस एवढंच आहे. तर एवढं लावून झालं की झालं, म्हणजे आमचं भातच संपलं सर्व लावून. नंतर गवत सुकवायचं बस. तर फायनली आता भात वगैरे झोडून सगळं झालेलं आहे. भात झोडून वारेऊन पण झालं आहे. फक्त आता ते तांदूळ काढायचे ते बाकी आहे, पण बाकी सर्व झालं आहे. आता फक्त गवताचं काम बाकी आहे. त्या गवत पण आता पसरवतो आहे आम्ही. तर ते आता पसरवायला चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. पूर्ण एकाच जागेवर आहे, ते पसरवायचे. अर्ध होतं ते भारे बांधून घेऊन आलो, नाही तर अर्ध शिल्लक आहे, तेवढं पसरवून टाकायचं आहे आता बस. मग फिनिश, भाताचं काम खलास. गवताच्या आणि भाताच्या नादात आज दिवसभर मॅक्स भेटलाच नाही. जरा बघतो कुठं भेटतंय काय शोधून. दिवसभर शोधला पूर्ण, म्हणजे शोधायला वेळच नाही भेटला, त्याच्यामुळे तर बघतो. जरा पटपट जातो इकडे तिकडे, जरा शोधतो घराच्या आसपास. बोला ते ओरडत नाही ना, त्याच्यामुळे लफड आहे. तर ओरडणारं असतं ना तर समजलं असं. त्याला फक्त भूक लागली की ओरडतं, नाही तर नाही. आणि पाय वगैरे पडला तरच. तर आता बघतो भेटतंय काय. फायनली भेटली. अख्खी वाडी शोधून काढली. शेवटी वरून खाली आला, आमच्या माडीवरच होता. ये ये आता वातावरण एवढं मस्त झालं आहे ना. आता थंडी पडायला चालू होईल बेकार. काल एवढी थंडी नव्हती, परवा तर बेकार पडलेली थंडी. रात्री तर ब्लँकेट घेऊन पण थंडी लागत होती, एवढी खतरनाक थंडी पडलेली. म्हणजे मी 3 वाजता उठलेलो ना, तर तेव्हा किती होतं टेम्परेचर माहिती आहे? 16. खतरनाक एकदम. यांचं तर बऱ्यापैकी गवत कापून म्हणजे टाकून झाले पसरवून. आता थोडंच राहील. 2 पांगळ होते ते टाकून झाल्या पूर्ण. थोडंच राहिलं आहे आता, ते आता टाकणार.
उद्या सुकवणार पूर्ण दिवसभर आणि मग परवा परत ते एकत्र करणार आणि भारे किंवा डायरेक्ट नेऊन त्याला भरून ठेवणार वाड्यामध्ये. वाड्यामध्ये पण गवत आहे, ते पण काढायचं आहे. हे बघा आता एवढं शिल्लक आहे. काय म्हशी पप्पा स्वतः आहे ना. आता म्हशी शोधायचेत. 5 आल्यात, बाकी सर्व गायब आहेत. म्हणजे छोटी रेडकं, 2 दुधाच्या म्हशी आणि मोठ्या रेड्या त्यांना शोधतात पप्पा. आता बघूया कधीपर्यंत येतात ते. बाकीचे आलेत, त्यांना बांधून घालतो. म्हणजे आलेली मगाशीच आलेली, त्यांना मी परत पळवून लावलं होतं. कारण 3 वाजल्यापासून बांधून काय करायचं होतं, त्यांना पळवून लावलं परत. ते तर परत आलेत, त्यांना बांधतो, नंतर परत दूध पण काढायचं आहे. तर इथे आमच्या आतमध्ये रेडकी आहे ना, त्याच्यासाठी आता मी इकडे कागद बांधला हा बघा, हा ब्ल्यू कलरचा. ती बघा ती आतमध्ये बसली आहे, कारण थंडी लागते ना बेकार, आणि रात्रीसाठी पण प्रोटेक्शन म्हणून. हा पहिला बांधलेला होता, हा नव्हता, कारण गवतावरती होते सर्व कागद, भातावरती, म्हणून मग आता हा बांधलाय कागद इकडे. असा पूर्ण बॉक्स टाईप बांधलाय, असा एल शेपमध्ये पूर्ण. तिकडे असा, तो तिकडे पण कनेक्ट केला त्या साईडला असं. तर ते आता बांधून झाले. आता वाजले 6, म्हणजे वाजून गेले. आता दूध काढायला जातो मी. आणि ते गवत होतं ते थोडंसं शिल्लक राहिलं पसरवायचं, कारण उशीर झाला, माणसं जातात 5-5:30ला निघतात. तर अर्ध्या तासात त्यांनी जेवढं झालं तेवढं केलं, आणि थोडंफार राहिलं आहे. आता जातो, म्हशी आलेत काय बघतो, दूध काढतो आणि फ्रेश होतो. तर हा व्लॉग आता मी इथेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.